आज महिना भरून 15 दिवस झालेले तरी कंपनीने पगार केलेला नाही. आज सगळ्यांना घरभाडे वगैरे भरावं लागतं. कंपनी सांगते आम्हाला की मग तुम्हाला जो रोज डिक्लेअर झाला त्याचे आम्ही PFSI, कपड्यांचे पैसे वगैरे, सेफ्टी किट सगळं कट केलेले पैसे तुम्हाला दिले जातात बुवा. पण जो टेंडर घेतलेला आहे यांनी त्या टेंडरच्या हिशोबाने आम्हाला पगार मिळावा. आणि पगाराची आठ अशी मी मागे लेबर कोर्टाला केस टाकली होती. यांनी 7 तारखेला होता आता निकाल. कैलास साथे म्हणून सरकारी कामगार अधिकारी त्यांच्याजवळ झालेली होती बैठक. रेड्डी सरांनी सांगितलेलं होतं तिथं 10 तारखेच्या आत पगार करू. 10 तारखेच्या वरती आज 5 दिवस झालेले तरी पगार अजून झालेला नाही. आम्ही पगाराची विचारणा केली तर अजून 2-3 दिवस सांगताय. तरी आम्ही जेव्हा पगार होईल तेव्हाच आम्ही गाड्या काढणार आहे. कोणती कंपनी? BVG, भारत विकास ग्रुप. बरं, आणि पगार किती तारखेला होतो तुमचा? पगार टायमाचा नाही आहे, टाईमच नाही त्या पगाराला की 15-20 तारीख येऊनच जाते. एकाही तारखेला 10च्या आत पगार झालेला नाही. वारंवार हीच गोष्ट घडते का तुमच्यासोबत? हो, वारंवार आहे. कामगारांना त्रास पण दिला जातो या कंपनीकडून. काय त्रास दिला जातो? मानसिक त्रास आहे. चहा हिसकवण्याचं हे करता. बायांना चहा पाण्याला जाता, बायांना चहा पाण्याला जाऊ देत नाही. कोण करतं? अधिकारी पण आहे त्याच्यात. बरं, अधिकारी कोण? नाव तर नाही सांगू शकत पण अधिकारी जे अधिकारी प्रमुख आहेत ते सगळे. आणि 7 ते 3 काम घेत आहे. OT म्हणून काहीच दिलेले नाही. 8 घंटे काम झाल्यानंतर OT म्हणून आम्हाला काही दिलं नाही. 8 घंट्याच्यावरती काम होतं आमचं सगळं. त्यांनी तिथं असा जबाब दिलेला आहे कैलास साथे म्हणून अधिकाऱ्यांकडे की आम्ही OT पण देतो यांना. तुम्ही जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार केली का? तक्रार केली होती. जेव्हा आमची बैठक झाली नाही यांनी मान्य केलं बा 650 रुपये रोज टेंडर घेतलेलं आहे. 650च्या हिशोबाने आम्हाला पगार कपात 475च्या हिशोबाने पगार टाकता पण त्याच्यात पण कपात होते. 12,000 12,500 असा पगार टाकला जाते. जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की आम्हाला पगार टायमावर करा. याच्या विरुद्ध आमचं काही म्हणणं नाही आहे. पगाराचंच मागणी आमची वाली. दर ही तुमची दर 10 महिन्याची तारखेपर्यंत पगार झालाच पाहिजे आमचा वाला. दर महिन्याचीच भूमी आहे काही? हो, दर महिन्याचीच बोम आहे. काय मागणी? दुसऱ्या महिन्याचा अटकला ना. मागचा महिना भरून आज 15 तारीख येऊन गेले ना. 15 दिवस पडून गेले ना. मग आता काय करायचं? दर महिन्याला होतंय ना. जर टायमावर पगार झाला तर ही अडचण येणारच नाही. जो तो त्या कामाची पडली सगळ्यांनी पुरे कामच करतील ना. कशाला रिकामे असे आंदोलन करतील ना. कशाला कामं बंद ठेवतील? BVG कडनं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी त्रास दिला जातोय का कामगार? का ठेकेदाराकडून काही त्रास आहे का तुम्हाला या संदर्भात? सर आम्हाला तर नाही अजून. बाकीच्यांना इतर कामगारांना आता ज्यांना असेल ते बोलतीलच ना.